2 वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत. आमदार मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. येवला प्रतिनिधी. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील यंत्रणा आणि महसूल विभागाचा हलगर्जीपणा सध्या शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. येवला तालुक्यातील नारखेडा व रेंडाळे शिवरस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी येथील त्रस्त शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून तहसीलदार कार्यालयात सातत्याने अर्ज करत आहेत, परंतु प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. या भोंगळ कारभारामुळे आम्ही जगायचे कसे, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. प्रमुख मुद्दे व समस्या. 2 वर्षांपासून पाठपुरावा. नारखेडा आणि रेंडाळे शिवरस्त्यावरील अतिक्रमणांमुळे शेतीमाल बाहेर काढणे आणि शेतवस्तीवर जाणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत किचकट झाले असून गेल्या 24 महिन्यांत अनेकदा अर्ज देऊनही प्रशासन मूग गिळून बसले आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना देखील या प्रकरणी पत्रव्यवहार करून कैफियत मांडण्यात आली होती, परंतु त्यांच्याकडूनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. वाहतुकीस अडथळा. रस्ते बंदिस्त झाल्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना शेतात ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून ऐन हंगामात शेतीमाल बाजारात नेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांचा सवाल. आमच्या पाठीशी उभे राहायचे कोण? झोपलेल्या प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार, असा संतप्त सवाल विचारत शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा अन्नदाता असलेल्या बळीराजाने 2 वर्षे लढा देऊनही जर न्याय मिळत नसेल तर हा प्रशासकीय दिरंगाईचा कळस मानला जात आहे. आता तरी येवला तालुक्याचे प्रशासन या गंभीर बाबीची दखल घेऊन नारखेडा व रेंडाळे शिवरस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवणार का आणि उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. विशेष वृत्त. AN मराठी न्यूज चॅनल, येवला.